नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अशा एका किल्ल्याला भेट देणार आहोत, ज्याने अनेक साम्राज्याचा इतिहास आपल्या दगडांमध्ये जपून ठेवलेला आहे. आणि हा आपला मित्रपरिवार आहे आणि आज आपण सोबत जाणार आहोत. तर आज जाणार आहोत दौलताबाद किल्ल्याला. ज्या किल्ल्याला यापूर्वी देवगिरी म्हणून ओळखलं जायचं. 12व्या शतकात यादव राजा भिल्लम पाचव्याने या किल्ल्याची उभारणी केली. पुढे अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, बहामनी, निजामशाही, मुघल आणि मराठे अशा अनेक सत्तांनी या किल्ल्यावर राज्य केलं. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही तितक्याच अभिमानाने उभा आहे. समोरच आपल्याला दिसत आहे हे तिकीट घर आहे. इथे 25 रुपये तिकीट आकारले जाते. जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर 25 रुपये तिकीट काढून तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता. मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश करताच आपल्या नजरेस पडतो हा ऐतिहासिक तोफांचा संग्रह. या तोफा केवळ युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रे नव्हती, तर त्यात काळातील लष्करी सामर्थ्य, धातू कामातील कौशल्य आणि युद्ध तंत्रज्ञानाचे प्रतीक होत्या. या विशाल तोफांकडे पाहिल्यावर त्या काळातील युद्धांची तीव्रता आणि किल्ल्याच्या रक्षणासाठी केलेली तयारी सहज लक्षात येते. शतकानुशतके इतिहासाची साक्ष देत आजही या तोफा अभिमानाने येथे उभ्या आहेत. मित्रांनो, या शांत दिसणाऱ्या तोफांनी कधी काळी रणांगण हादरवले असेल. प्रत्येक तोफ ही एका इतिहासाची साक्षीदार आहे. आज त्या निशब्द आहेत, पण त्यामागे दडलेला पराक्रम आणि शौर्याचा इतिहास अजूनही प्रत्येक पाहणाऱ्याला जाणवतो. खूप सुंदर अशा तोफा आता आपल्या समोर दिसतोय हे भव्य प्रवेशद्वार. या दरवाज्यावर लावलेले लोखंडी टोकदार खिळे हे हत्तींच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी बनवले गेले होते. त्या काळातील युद्धनीती किती प्रगत होती याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि जर तुम्ही पाहिलेच असेल तर खूप सुंदर असं नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे. दरवाजांचं बघा, तुम्ही प्रत्येक दगड बघा किती सुंदररित्या कोरलेला आहे. खूप भारीच आहे. पण जेव्हापासून आत आलोय तेव्हापासून आपण सरळ रस्ता आपल्याला कुठलाच भेटला नाही. किल्ल्याच्या प्रत्येक वळणावर शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी विशेष रचना करण्यात आलेली आहे. सरळ रस्ता कुठेच नाही, प्रत्येक वळण विचारपूर्वक तयार करण्यात आलेले आहे. समोर जर तुम्हाला सगळीकडे दिसत आहे ना, तर किल्ल्याचा हा भाग ना, जो आत आपण मुख्य दरवाजापासून आतपर्यंत आलो तिथे सरळ कुठंच नव्हता. असे वेडीवाकडे वळणं केलेले आहेत जेणेकरून शत्रू गोंधळला पाहिजेत. आता आपण आलो आहोत दौलताबाद किल्ल्यातील ऐतिहासिक सरस्वती बावडीजवळ. ही बावडी त्या काळातील उत्कृष्ट जलव्यवस्थापनाचा एक अप्रतिम नमुना मानली जाते. पावसाचे पाणी साठवून वर्षभर वापरात यावे यासाठी तिची रचना करण्यात आलेली होती. किल्ल्यावर हजारो लोक राहत असताना पिण्याच्या पाण्याची गरज यासारख्या बावड्यांमधून भागवली जात होती. तर आपण आता सरस्वती बावडी बघून हत्ती तलावाकडे आलेलो आहोत. समोरच आपल्याला दिसत आहे हे हत्ती तलावाचा अवशेष आहेत. खूप मोठा असा हा हत्ती तलाव आहे. कितीतरी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता याची आहे. हत्ती तलावाच्या समोरच आहे भारत माता मंदिर. तर हे मंदिर भारत मातेप्रती असलेला आदर, राष्ट्रप्रेम आणि एकतेची भावना व्यक्त करण्यासाठी उभारण्यात आले आहे. येथे भारत मातेची प्रतिमा आपल्या देशाच्या अखंडतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक म्हणून स्थापित करण्यात आलेले आहे. या मंदिरात प्रवेश करतात वातावरण एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. इतिहासाच्या साक्षीने उभा असलेल्या या किल्ल्यात भारत मातेचे मंदिर पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे. येथे अनेक पर्यटक देशभक्ती भावना मनात ठेवून भारत मातेला वंदन करतात. हा किल्ला अनेक राजवटीचा साक्षीदार राहिला, अनेक युद्धे पाहिली आणि असंख्य वीराच्या पराक्रमाचा इतिहास जपून ठेवला. अशा ऐतिहासिक भूमीवर उभे असलेले भारत माता मंदिर आपल्या देशाची गौरवशाली परंपरेची आणि आपल्या कर्तव्याची आठवण करून देते. इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर दौलताबाद किल्ल्यातील भारत माता मंदिराला नक्की भेट द्यावी.
मित्रांनो, आणि आता आपल्या समोर उभी आहे दौलताबादची शान, चांद मिनार. लालसर दगडात उभारलेला हा उंच मिनार दूरवरही लक्ष वेधून घेतो. एकेकाळी हा विजयाचं प्रतीक मानला जायचा. आजही त्याची भव्यता पाहून अनेक पर्यटक भारावून जातो. या मिनाराभोवती फिरताना इतिहास जणू आपल्याशी संवाद साधतोय असं वाटतं. प्रत्येक दगड, प्रत्येक कमान आणि प्रत्येक पायरी अनेक शतकांच्या आठवणी सांगत आहेत. मित्रांनो, आता आपण पाहत आहोत दौलताबाद किल्ल्यातील प्राचीन हेमाडपंती मंदिर. यादवकालीन मंत्री हेमाद्री पंडित म्हणजेच हेमाडपंत यांच्या नावावरून या स्थापत्य शैलीला हेमाडपंती असे नाव पडले. या शैलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चुन्याचा किंवा सिमेंटचा वापर न करता मोठे मोठे दगड अतिशय अचूकपणे एकमेकांवर रचून ही मंदिर उभारलेले जातात. मंदिरातील दगडी खांब, सुंदर कोरीवकाम आणि मजबूत रचना त्या काळातील शिल्पकाराच्या अप्रतिम कौशल्याची साक्ष देतात. शेकडो वर्षाचा इतिहास अनुभवलेले हे मंदिर आजही तितक्याच भक्कमपणे उभे आहे. इतिहास, स्थापत्यकला आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर हे हेमाडपंती मंदिराला तुम्ही नक्की भेट द्यावी. काय सुंदर अशी रचना आहे. या मंदिराला पूर्णतः कोणत्याही प्रकारचे सिमेंट वगैरे वापरले गेले नाहीये. आपण थोडंसं पुढे आल्यावर या दरवाज्यातून आतमध्ये चाललो आहोत. खूप सुंदर अशी रचना आहे. प्रत्येक दगड वगैरे विविध प्रकारचा ठेवलेला आहे आणि इथेच आपल्याला एक छोटंसं रांजण बघण्यास मिळते. हे पूर्ण दगडी कोरीव रांजण आहे. अशा प्रकारे दगडांमध्ये भिंतीला सुंदर असं नक्षीकाम आहे. खूप सुंदर आणि सुरेख असं नक्षीकाम बघायला मिळते इथे. मित्रांनो, थोडंच वर आल्यावर हा आपल्याला बुरुज बघण्यास मिळतो. या बुरुजावर आहे या किल्ल्याची एक प्रसिद्ध मेंढा तोफ. ही विशाल तोफ त्या काळातील लष्करी सामर्थ्य आणि उत्कृष्ट धातुकामाचे प्रतीक मानली जाते. शत्रूवर दूरवरून मारा करण्यासाठी या तोफा वापरल्या जात होत्या. जर तुम्ही बघतच असाल तर या तोफेचा आकार, तिची मजबूती, तिची रचना, तिच्यावरील नक्षीकाम आजही त्या काळातील कारागिरांची अद्भुत कौशल्याची साक्ष देतं. अनेक युद्धाचा इतिहास अनुभवलेली ही तोफ आजही अभिमानाने आणि दौलताबादच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देण्यासाठी इथे अवेलेबल आहे. मित्रांनो, मेंढा तोफ असलेल्या या बुरुजावरून खाली नजर टाकली की किल्ल्याची संरक्षण व्यवस्था स्पष्ट दिसून येते. समोर दिसणारा हा खोल खंदक शत्रूला किल्ल्यापासून दूर ठेवण्यासाठी मुद्दाम तयार करण्यात आला होता. या खंदकात नेहमी पाणी भरलेले असते, त्यामुळे शत्रूला भिंतीपर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्यच होत असे. इतिहासातील उल्लेखानुसार या पाण्यात मगरी सोडल्या जात असत, त्यामुळे खंदक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूला मोठा धोका निर्माण होत असे. अशा प्रकारची संरचना त्या काळात अत्यंत प्रभावी मानली जात होती. याशिवाय उंच तटबंदी, मजबूत बुरुज आणि वरून तोफाचा व बाणांचा मारा यामुळे शत्रूला प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरत असे. या सर्व कारणामुळे दौलताबाद किल्ला भारतातील सर्वात अजिंक्य किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. असं सांगितलं जायचं की जेव्हा पण शत्रूचा या किल्ल्यावर हल्ला व्हायचा, खालून जर शत्रू इथपर्यंत पोहोचला तर हे जे प्रवेशद्वार, आता लोखंडी प्रवेशद्वार बनवलेला आहे, जो पूल बनवलेला आहे, तो त्या काळी म्हणजे जो पूल होता ना तो बंद केला जायचा. आणि जर शत्रूला जर या किल्ल्यावर यायचं म्हटलं तर हा जो पूल आहे तो तिथून बंद असल्यामुळे त्यांना खालून पाण्यातून यायला लागायचं. आणि जर पाण्यातून यायचं म्हटलं तर खाली पाण्यामध्ये मगरी वगैरे असायच्या, त्याच्यामुळे शक्यतो शत्रू हा किल्ल्यापर्यंत पोहोचायचाच नाही. त्यामुळे हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने खूप मजबूत असा किल्ला होता. मित्रांनो, आपण या आता भागामध्ये आलेलो आहोत
हा दौलताबाद किल्ल्यातील सर्वात रहस्यमय आणि बुद्धिमान रचनांपैकी एक. अंधेरी मार्ग हा केवळ एक बोगदा नसून शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी करण्यात आलेला एक अद्भुत सापळा आहे. मित्रांनो, या मार्गात सूर्यप्रकाश जवळजवळ पोचतच नाही, त्यामुळे आत शिरल्यानंतर चारही बाजूंना अंधारच अंधार दिसतो. त्या काळी इथे कोणतेच दिवे नव्हते, त्यामुळे शत्रूला पुढचा रस्ता कोणता आणि मागचा कोणता हे समजणे जवळजवळ अशक्यच होत असे. या मार्गाची रचना अशी करण्यात आली होती की आत अनेक वळणे, अरुंद जिने, चढ उतार आणि दिशाभूल करणारे मार्ग आहेत. शत्रू आत शिरला की तो याच भुलभुलैयामध्ये अडकून पडत असे. अनेकदा सैनिक एकमेकांपासून वेगळे होत होते आणि गोंधळून जात. इतकेच नाही तर या अंधारा मार्गात वरच्या बाजूला लपून बसलेले सैनिक शत्रूवर अचानक दगड, गरम पाणी, इतर हल्ले करत असत. अंधारामुळे शत्रूला हल्ला नेमका कुठून होत आहे हेही समजत नसे. दौलताबाद किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेतील हा अंधेरी मार्ग म्हणजे त्या काळातील लष्करी अभियांत्रिकीचा एक अप्रतिम नमुना आहे. तलवारीपेक्षा बुद्धीचा वापर करून शत्रूला पराभूत करण्याची ही अनोखी कल्पना आजही प्रत्येकाला आश्चर्यचकित करते. आज आपण या मार्गातून सुरक्षितपणे फिरू शकतो, पण शेकडो वर्षापूर्वी याच मार्गाने जाणे म्हणजे शत्रूसाठी मृत्यूच्या दारात प्रवेश करण्यासारखे होते. म्हणूनच दौलताबाद किल्ला भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो. अंधेरी मार्गातून आपण वर आलो आणि हा एक छोटासा बुरुज बघण्यास मिळतो. या बुरुजावरून शेजारचा पूर्ण परिसर दिसत आहे. खूप सुंदर असा हा मार्ग होता आणि त्या मार्गातून बाहेर आल्यावर, अंधारातून प्रकाशात आल्यावर एक वेगळाच अनुभव आला. या बुरुजावरून आसपासचा परिसर, तटबंदी, खूप मोठ्या परिसरामध्ये या किल्ल्याची तटबंदी आहे. तुम्हाला दिसत असेल, कदाचित नसेलही दिसत, पण खूप सुंदर आहे. आणि इथूनच वरती एक पायरी मार्ग जाते. आपण आता तिथून पुढच्या वरच्या प्रवासाला सुरुवात करू. आपण पायरी मार्गाने वरती येत असताना आपल्याला हे समोर बघण्यास मिळते. हे गणेश मंदिर आहे. खूप सुंदर असं गणेश मंदिर आहे. छोटंसं आहे. त्याचं जो बांधकाम आहे तो खूप सुंदर आणि नक्षीदार आहे. छोट्या छोट्या ज्या नक्षीकाम आहे ते खूप सुंदर अशा प्रकारे इथं करण्यात आलेले आहे. आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटते आणि एक मनाला वेगळीच शांतता येते. दर्शन घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. पण खरंच खूप भारी वाटलं, गणपती बाप्पाचं दर्शन भेटलं. मित्रांनो, खूप सुंदर असं वरच्या भागात असं काहीतरी आम्हाला बघायला मिळेल याची अपेक्षाच नव्हती. काय सुंदर असं बांधकाम आहे. वास्तू, ह्याची संरचना खूप सुंदर आहे. आपण आता याच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत. आतमध्ये छोटासा एक रस्ता आहे. परत आतमध्ये आल्यावर थोडा मोठा स्पेस बघायला मिळतोय. शेजारूनच आपल्याला वरती जायचं आहे. दुसरा कोणताही वरती जाण्यासाठी मार्ग नाही आहे आणि हाच आपण बघत बघत वरती जात आहोत. आपण या वास्तूमधून वरती जात आहोत. आतमधूनच रस्ते आहेत, छोटे वळणावळणाचे छोटे छोटे रस्ते आहेत. वरती आता कुठं जातोय आम्हाला काही माहीत नाही. आमच्यासाठी खूप सुंदर असा अनुभव आहे. आणि वरती आलो आणि हा आपल्याला एक मोठं दालन बघण्यास मिळते. इथे एक मस्त सुंदर असं वरती परिसर आहे. हा परिसर बघून आपण तिथूनच आतमधूनच वाट आहे, म्हणजे बाहेरून सेपरेट वाट नाही येईल कुठे जायला वरती. त्याच्या आतमधून इमारतीमधूनच वरती वाट काढलेली आहे वरती जाण्यासाठी. खरंच हे अनएक्सेप्टेबल होतं. मित्रांनो, या किल्ल्याबद्दल माझा जो विचार होता ना तो खूप वेगळा होता. आम्ही थोडं चढत गेलो, आतमध्ये वरती वेगळंच काहीतरी दिसतंय. म्हणजे खरंच खूप विचार करू शकत नाही असा हा किल्ला आहे. आता आम्ही त्या वास्तूमधून आम्हाला वाटलं की तिथे शेवट आहे, पण इथं वरती आल्यावर अजून आम्हाला पुढं काहीतरी बघायला मिळते. आणि हा आहे बाले किल्ला. आपण दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात सुरक्षित आणि महत्त्वाच्या भागात म्हणजेच बाले किल्ल्याजवळ पोहोचलो आहोत. जानू, कसं वाटलं तुला? किल्ला जाम भारी आहे, पण चढायला खूप आहे त्याला. अवघड ट्रेक नाही आहे, सोपा आहे.
फक्त शिड्या आहेत, पायऱ्या आहेत, त्याच्यामुळं चढणं थोडंसं दम लागतो. पण जेव्हा तुम्ही वरती टॉपला येता ना, तुमचा जो सर्वात जो काही थकवा आहे, जो कंटाळा आहे, तो तुम्ही वरती आल्यावर ना ॲटोमॅटिक तो कुठे निघून जातो ते तुम्हाला समजणार नाही. नक्कीच. तर मित्र, सांगायचं झालं तर गडाचा ट्रेक हा खूप सोपा आहे. फक्त पायऱ्या असल्यामुळे दम लागतो आणि कंटाळा येतो, वैताग येतो. पण तुम्ही जर वरती आला ना किल्ल्यावर, तर तो माझ्या मागे तुम्ही नजारा पाहताय, तो नजारा पाहून ना तुमचा जो कंटाळा, थकवा कुठे विसरून जाल ते तुम्हाला नक्कीच समजणार नाही. आम्ही वर चढताना आम्हाला वाटत होतं की यार खूप आहे, दमलो, आता बस झाला. वरती येतो आहे तर आणखीन वरती दिसतो आहे. पण जेव्हा आता आम्ही टॉपला आलो तेव्हा ऑलमोस्ट आमचा जो थकवा आहे तो निघून गेलेला आहे. तर हा गडाचा शेवटचा टप्पा आहे आणि इथं आहे दुर्गा तोफ. तर मित्रांनो, आपला देवगिरीचं भटकंती पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर किल्ला आहे. किल्ल्यामध्ये पूर्ण म्हणजे तुम्हाला जे अवशेष आहेत ते बऱ्या प्रमाणात चांगल्या अवस्थेत बघायला भेटतील. बघण्यासारखं खूप काय आहे. लहान मुलांनाही ट्रेक सोपं आहे, फक्त दम लागतो पायऱ्या असल्यामुळे. त्याची काळजी घ्यावी. पाणी वगैरे घेऊन या, सोबत ज्या बॉटल आणताल त्या सोबतच माघारी घेऊन जा. आणि अशाच व्हिडिओसोबत आपण भेटूयात पुन्हा नवीन ठिकाणी. तोपर्यंत भारत माता की जय.